वर्धा शहरातील राशन कार्ड धारकांची उडाली तारांबळ। वैद्यकीय सेवा व धान्यापासून राशन कार्ड धारक वंचित। गेल्या 3 महिन्यांपासून अद्ययावत कार्यप्रणाली बंद। वर्धा शहरातील महसूल विभागाच्या अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदाराच्या अधीनस्थ येणाऱ्या शुभ्र कार्ड, केशरी कार्ड तसेच दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कार्ड धारकांना ओळख पडताळणी तसेच राशन कार्ड नोंदणी क्रमांक अद्ययावत करण्याचे काम नित्यक्रम असून याबाबत सदर कार्यप्रणाली मधून ओळख पडताळणी तसेच राशन कार्ड नोंदणी क्रमांक प्रदान करण्याचे काम केले जाते। परंतु गेल्या 3 महिन्यांपासून प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे तसेच कार्यप्रणाली बंद असल्यामुळे अनेक राशन कार्ड धारकांचे कामे प्रलंबित पडलेली आहेत। अनेक राशन कार्ड धारकांना शासकीय तसेच वैद्यकीय लाभ मिळण्यापासून वंचित व्हावे लागते। शिवाय गेल्या 3 महिन्यांपासून धान्याचा कोटा देखील उपलब्ध होत नाही व त्याकरिता देखील समस्त कार्डधारक धान्याच्या लाभापासून दूर आहेत। याबाबत प्रशासनाच्या वतीने कुठलीच दखल न घेतल्याची बाब समोर येत आहे। बंद असलेल्या कार्यप्रणालीमुळे या कार्यालयात राशन कार्डधारकांना उंबरठे झिजवावे लागत आहे। विद्यमान जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन राशन कार्डधारकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी चर्चा कार्डधारकांमध्ये सुरू आहे। सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा।